Good morning, student. Venutai Chauhan College, Karan. The subject name is Information Technology for 12th Arts and Commerce. We are studying the chapter first, that is Advanced Web Designing. In the last lecture, we are conducted the two topics. The topic name is order list and unordered list. Okay, now we are going to study the definition list. Let's see what is the exactly definition list. To define a definition list, we are used here DL tag, and it is used for create items in definition list with the help of DT tag and DD tags. Okay, आपल्याला ज्या वेळेस आपल्या वेबपेजला डेफिनेशन लिस्ट क्रिएट करायची असेल किंवा आपले जे काही आयटम्स असतील ते आपल्याला ॲज अ डेफिनेशन लिस्टमध्ये क्रिएट करायचे असतील त्यावेळेस आपण DL, DT अँड DD टॅग यूज करत असतो. नाव लेट्स सी द व्हॉट इज DL. DL tag means it is a definition list and DT tag is a define the term. Okay, DT tag is it is a define the term, and now next one is a it is a define the definition. ओके, हे तीन टॅग जे आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. DL टॅग आपण डेफिनेशन लिस्ट जेव्हा क्रिएट करायची असेल त्यावेळेस DL टॅग यूज करत असतो आपण. ओके, जर आपल्याला जी काही लिस्ट क्रिएट करायची असेल, ठीक आहे, जी काही लिस्ट आपण क्रिएट केलेली असेल त्याला आपल्याला डिफाईन करायची असेल किंवा एखादी जी काही टर्म असेल किंवा एखादा जी काही आयटम असेल, ठीक आहे, ते आपल्याला इन्सर्ट करायचं असेल त्यावेळेस आपण काय करणार DT टॅग. DT मीन्स वॉट, दिस इज अ डिफाईन द टर्म. ओके, नाव नेक्स्ट वन इज आपण काय करू शकतो DL टॅग. DL टॅग आपण कधी यूज करतो, सॉरी DD टॅग आपण कधी यूज करतो. DD टॅग इज यूज्ड फॉर द डिफाईन द डेफिनेशन. जी काय आपण इथं टर्म क्रिएट केलेली असेल, सपोज आपण वेब नावाची किंवा इंटरनेट नावाची एक काही वेब क्रिएट केलेली असेल, म्हणजे वेब म्हणजे काय, ठीक आहे, वेब काय आहे हे तुम्हाला मी फर्स्ट लेक्चरलाच सांगितलं होतं. इट इज अ कलेक्शन ऑफ वेबसाईट अँड वेब पेजेस दॅट अँड व्हॉट इज इंटरनेट. हे आपलं फर्स्ट लेक्चरलाच झालेलं आहे. ठीक आहे, सपोज आपण एखादा सब्जेक्ट नेम घेतला, सपोज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सब्जेक्ट घेतला, मग ते काय झालं DT टॅगमध्ये ते जे काही सब्जेक्ट नेम आहे ते इन्सर्ट होणार. मग आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय आहे, त्यात काय आहे, थोडक्यात आपल्याला त्याबद्दल काय द्यायची एक डेफिनेशन, एक इन्फॉर्मेशन द्यायची. त्यावेळेस आपण काय यूज करणार, त्यावेळेस आपण DD टॅग. ओके, इट इज डिफाईन द डेफिनेशन. DD टॅग आपण यूज करत असणार. इथं आपल्याला दिलेलंच आहे the DT tag is used to define the term, whereas the DD tag is used to define the terms of definition. ओके, आता मी एक्सप्लेन केलंच आहे याचा मिनिंग काय आहे ते. नाव टाईप द फॉलोइंग कोड. आपण जो काही प्रोग्राम आपल्या W3 स्कूलला किंवा नोटपॅडवर टाईप करत असतो तशाच पद्धतीने याचा प्रोग्राम पण आपल्याला करायचाच आहे. आता हे फर्स्ट जे आहे डॉक टाईप डिक्लेरेशन, आपण इट इज अ डॉक्युमेंट फाईल असं आपण इथं ऑलरेडी डिक्लेअर करतोच प्रत्येक प्रोग्राममध्ये. त्यानंतर HTML टॅग इथं आपण काय केलेलं आहे, ओपन केलं आहे. देन हेड सेक्शन ऑल्सो ओपन हिअर. ज्यावेळेस आपल्याला आपलं जे काय वेब पेज असेल, सपोज दिस इज ओवर वेब पेज, आपल्या वेब पेजला एखादं टायटल द्यायचं असेल. ओके, सपोज हे एक वेब पेज आहे, हे कॉलेज नावाची आपण वेबसाईट क्रिएट करत असणार. कॉलेज नावाचं जे पहिलं होम पेज आहे, मला ह्या पेजला होम इन्सर्ट करायचं असेल तर मी काय करणार, हेड सेक्शनमध्ये, ओके, हेड सेक्शनमध्ये टायटल टॅगचा यूज करणार. जसं इथं केलेलं आहे टायटल टॅगचा यूज. त्यानंतर इथं होम नाव इथं इन्सर्ट करणार. तसंच आपल्या डेफिनेशन लिस्टमध्ये काय करायचं आहे, आपलं जे काही वेब पेज आहे त्याला आपल्याला डेफिनेशन लिस्ट नावाचं टायटल यूज करायचं आहे. म्हणून आपण काय इथं केलेलं आहे, हेड सेक्शन ओपन केला. देन टायटल ॲट्रिब्यूट आपण इथं घेतलेला आहे. ओके, टायटल टॅग आपण इथं घेतलेला आहे. टायटल जे काही आपलं नेम असेल आपल्या पेजला ते आपण इथं इन्सर्ट केलं आणि देन हेड सेक्शन आपण क्लोज करतो. ओके, ज्यावेळेस आपल्याला टायटल घ्यायचं असेल त्यावेळेसच आपण काय करत असतो, हेड सेक्शन ओपन करत असतो. प्लस ज्यावेळेस आपल्याला हेड सेक्शनमध्ये जे काही आपण स्टाईल इलेमेंट किंवा स्टाईल ॲट्रिब्यूट यूज करत असतो, मोस्टली आपण स्टाईल इलेमेंट यूज करत असतो, त्यावेळेस आपण हेड सेक्शन घेत असतो. ओके, नाव नेक्स्ट इज
बॉडी सेक्शन आपण ओपन केलेलं आहे इथं. आता बॉडी सेक्शन आपण का ओपन करतो हे तुम्हाला प्रत्येकाला माहीतच आहे. ज्यावेळेस आपले जे काही वेब पेज असणार, वेब पेजला आपण जे काही इथं कंटेंट इन्सर्ट करत असतो, ओके, जे काही इथं आपण कंटेंट इन्सर्ट करत असतो ते आपल्या वेब पेजला विथ द हेल्प ऑफ ब्राउझर डिस्प्ले होण्यासाठी आपण बॉडी सेक्शन ओपन करत असतो. ओके, नाव नेक्स्ट वन इज दिस इज हेडिंग टॅग. ओके, H3 इज हेडिंग टॅग. आपण हेडिंग टॅग बघितलीच आहे. अप टू H1 टू H6 असे आपण 6 टाईपचे आपण हेडिंग आपल्या वेबपेजला इन्सर्ट करू शकतो. इथं आपण H3 एक्झाम्पलमध्ये काय यूज केलेलं आहे, H3 टॅग आपण यूज केलेला आहे. ठीक आहे, मग त्याला आपण एक कंटेंट इन्सर्ट केलेलं आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ HTML डेफिनेशन लिस्ट ह्या नावाचं आपण काय केलेलं आहे, एक कंटेंट आपण इथं डिस्प्ले केलेले आहे विथ द हेल्प ऑफ H3 टॅग. ओके, नाव नेक्स्ट वन इज आपण इथं DL टॅग यूज केलेलं आहे. ऑब्वियसली आपण डेफिनेशन लिस्ट आपण बघतोय म्हणून आपल्याला डेफिनेशन लिस्ट क्रिएट करायचं आहे, तर आपण DL टॅग यूज करत असणार. DL मीन्स डेफिनेशन लिस्ट. ओके, नाव नेक्स्ट वन इज DT. Okay, DT means it is a define the term. Okay, DT means it is a define the term. आपण इथं आपल्याला आपली जी काही डेफिनेशन लिस्ट आपण क्रिएट करणार आहोत त्यामध्ये आपल्याला टर्म आपल्याला ऑब्वियसली इन्सर्ट करावेच असणार. विदाऊट टर्म्स किंवा विदाऊट हेडिंग किंवा विदाऊट टायटल आपलं जे काही डेफिनेशन लिस्ट आहे ती क्रिएट होणार नाही. म्हणून आपण काय केली तर DT टॅग यूज केलेला आहे. DT टॅगमध्ये आपण जस्ट बोल्ड, बी टॅग मीन्स वॉट, दिस इज अ बोल्ड. ओके, अँड आपण इथे एक टर्म ॲज अ वेब म्हणून डिफाईन केलेली. ओके, हे काय झालं आपलं टर्म नेम झालं. म्हणजे आपलं जे काही एखादा टॉपिक असेल किंवा एखादं टर्म असेल किंवा एखादं टॉपिक नेम्स असतील आपण ते इथं इनसाईड द DT टॅग इन्सर्ट करत असतो. जसं फॉर एक्झाम्पल इथं आपण काय केलेलं आहे, वेब नावाची एक टर्म डिफाईन केलेली आहे. ओके, देन आफ्टर दॅट त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं आपलं जे काही DT टॅग यूज करून आपण जी काही टर्म डिफाईन केली आहे त्यानंतर आपल्याला त्या टर्मबद्दल इन्फॉर्मेशन थोडक्यात आपल्याला प्रोव्हाइड करावीच लागणार आहे. ओके, इन्फॉर्मेशन म्हणजे आता वेब म्हणजे काय, वेब आपण काय यूज करतो आहे, व्हॉट इज वेब, त्याची डेफिनेशन आपल्याला आपल्या वेब पेजला द्यायचीच आहे. ओके, म्हणून आपण काय यूज करणार आहे तर डिफाईन द डेफिनेशन ऑफ द दिस टर्म. ओके, DD टॅग आपण यूज करणार. DD टॅग म्हणजे डिफाईन द डेफिनेशन. आता व्हॉट इज वेब, वेब इज दिस इज अ पार्ट ऑफ द इंटरनेट दॅट कंटेन्स द वेबसाईट अँड वेब पेजेस. ओके, आता वेब काय असतं, ते एक इंटरनेटचा पार्ट असतो आणि त्यात काय असतं, वेबसाईट आणि वेब पेजेस कंटेंट असतात. हे आपण वेबबद्दल काय केलं, डेफिनेशन क्रिएट केली विथ द हेल्प ऑफ डेफिनेशन डिफाईन टॅग. ओके, DD टॅगने आपण त्याची जी काय डेफिनेशन आहे ती आपण क्रिएट केलेली आहे. त्यानंतर आपण काय केलं इथं बघा, नाव नेक्स्ट वन इज DT टॅग. म्हणजे आपण काय केलं, ही जी फर्स्ट टर्म क्रिएट केली होती परत आपण सेकंड टर्म क्रिएट केलेली आहे. ओके, परत जर तुम्हाला जर वाटलं आपलं जे काही वेब पेज आहे त्यावर परत मला अजून एखादी टर्म इन्सर्ट करायची असेल तर परत तुम्ही टर्म इन्सर्ट करू शकता. इथं आपण टोटल 3 टर्म्स आपण इन्सर्ट केलेले आहेत. वेब, HTML अँड CSS असे 3 टर्म्स आपण काय केलेले आहे, इन्सर्ट केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ DT टॅग, डिफाईन द टर्म. ओके, त्यानंतर जे टर्म्स आपण इन्सर्ट केलेले आहेत त्याचं जे काही इन्फॉर्मेशन आहे किंवा डेफिनेशन आहे ती पण आपण विथ द हेल्प ऑफ काय केलेलं आहे, DD टॅग, डिफाईन द डेफिनेशन टॅगने आपण काय केलं इथं इन्सर्ट केलेलं आहे. यू कॅन सी हिअर इन द प्रोग्राम. And now what is HTML inside the DD tag? It is a markup language for creating a web pages. Then परत नेक्स्ट टर्म काय घेतली आपण, CSS. व्हॉट इज अ CSS, कॅस्केडिंग स्टाईल शीट म्हणजे काय, दिस इज अ टेक्नॉलॉजी टू मेक द HTML लुक बेटर. ओके, ह्या पद्धतीने आपण जे एखादी टर्म्स जे असेल त्याच्या रिलेटेड जी काही डेफिनेशन असेल ते इन्सर्ट करू शकतो. देन आपण जो काही इथं DL टॅग ओपन केला होता, डेफिनेशन लिस्ट क्रिएट करत होतो तो इथं आपण क्लोज करणार. ओके, आता एक डेफिनेशन लिस्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला हे एवढे टॅग आपण यूज करत असतो आणि त्या कशा पद्धतीने यूज करतो मी आता ते एक्सप्लेन केलेलंच आहे. ओके, आता जे काही आपलं आउटपुट आहे त्यावरनं तुम्हाला लक्षात येणारच, आउटपुटमध्ये तुम्हाला दिलेलंच आहे. आपण H3 यूज केला होता. ओके, विथ द हेल्प ऑफ H3 आपण एक्झाम्पल ऑफ HTML डेफिनेशन नावाचं एक कंटेंट इन्सर्ट केलं होतं.
त्यानंतर आपण आपल्या वेब पेज प्रोग्राममध्ये काय केलं होतं, एक टर्म डिफाईन केली होती विथ द हेल्प ऑफ डी टी टॅग. डी टी टॅगमध्ये आपण काय केलं होतं, वेब इन्सर्ट केलं होतं. ओके, मग आता वेब काय आहे, वेबची डेफिनेशन काय आहे ते आपण विथ द हेल्प ऑफ डी डी टॅग. ओके, डी डी टॅग मीन्स इट इज अ डिफाईन द डेफिनेशन. ओके, डी डी टॅग म्हणजे डी डी टॅगमध्ये आपण हा जो कंटेंट होता तो प्रोव्हाइड केला. ओके, म्हणून आपल्या वेब पेजला बरोबर वेब पेजला जी काय टर्म आहे त्या टर्मच्याच बाजूला काय टर्मच्याच रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इथं आपली डिस्प्ले झालेली आहे. ओके, नेक्स्ट जी काय टर्म घेतली होती HTML, ती आपण याच पद्धतीने जसं आपण फर्स्ट क्रिएट केली तशी सेकंड पण केली. ओके, त्याची डेफिनेशन आपण इथं क्रिएट केलेली ती बरोबर आपल्या वेब पेजला डिस्प्ले झालेली. ओके, परत CSSचं पण सेम, इट इज सेम ॲज अ वेब अँड HTML. ओके, आता एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. सपोज तुम्ही जर कधी इंटरनेटवर एखादी वेबसाईट सर्च केली, त्याचं जे काही वेब पेज ह्या पद्धतीने येणार, त्या वेब पेजला कसं होणार, सपोज आपण एका आपल्या कॉलेजचं नेमचं जे काय असेल कॉलेज नेम टाकणार. ओके, विनुता चव्हाण कॉलेज कराड, त्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन येतील. मी इथं काय येणार, कोर्सेस नेम येतील, इथं होम पेज वगैरे, पहिले होम पेज येणार, कोर्सेस नेम येतील, परत कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे येणार. तुम्ही ज्या फील्डला तुम्ही क्लिक करणार, ओके, तिथे तुम्हाला 1 बाय 1 ह्या पद्धतीने जे काही कोडिंग असेल ते डिस्प्ले होत जाणार. ओके, जे काही कंटेंट असतील तिथे अवेलेबल ते तुम्हाला डिस्प्ले होत जाणार. तुम्हाला मागचा जो काही कोड असेल त्यात तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला जस्ट ते जे काही फ्रंट व्ह्यू दिसेल आपल्याला. ओके, मग हा एवढा जो काही फ्रंट व्ह्यू आहे तो क्रिएट करण्यासाठी आपण अशा पद्धतीने कोडिंग करत असतो. ठीक आहे, प्रत्येकाने हे एक्झाम्पल करायचे. आता इथं आपण वेब HTML आणि CSS नावाचे टर्म डिफाईन केलेले आहेत. तसंच तुम्ही काय करायचं, प्रत्येकाने सब्जेक्ट नेम घ्या. ओके, नाहीतर मग अदर जे काय तुम्हाला जे काय आयडिया येत असतील, मी ह्या टर्म्स यूज करून त्याची रिलेटेड जी काही डेफिनेशन असेल ती तुम्ही प्रोव्हाइड करा. प्रत्येकाने हे एक्झाम्पल करायचंच आहे. ओके, आणि मला याचं आउटपुट प्रत्येकाने सेंड करा. नाव नेक्स्ट वन इज अ नेस्टेड लिस्ट. नाव नेस्टेड लिस्ट म्हणजे काय, ओके, द लिस्ट विदिन अनदर लिस्ट, आयदर ऑर्डर लिस्ट और अनऑर्डर लिस्ट, इट इज कॉल्ड ॲज अ नेस्टेड लिस्ट. ओके, आता आपली जी काही लिस्ट असेल, ओके, आपली जी काही लिस्ट आपण घेत असतो, आता जी काही लिस्ट असेल अनदर लिस्ट म्हणजे आपली जी आधीची जी काही लिस्ट असेल त्या लिस्टमध्ये अजून आपण जी काही लिस्ट क्रिएट करणार असेल, मग ती जी काही लिस्ट आपण क्रिएट करणार आहोत ती ऑर्डर लिस्ट पण आपण क्रिएट करू शकतो आणि अनऑर्डर लिस्ट पण आपण काय क्रिएट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे एका लिस्टमध्ये मल्टिपल लिस्ट आपण ज्यावेळेस इन्सर्ट करत असतो त्याला आपण नेस्टेड लिस्ट असं म्हणत असतो. ठीक आहे, दिस इज द एक्झाम्पल ऑफ द सिंगल लेवल नेस्टेड लिस्ट. ओके, आता सिंगल लेवल नेस्टेड लिस्ट आपण कसं क्रिएट करू शकतो त्याचं एक्झाम्पल आपल्याला ऑलरेडी आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. ओके, नाऊ यू कॅन सी हिअर doc type declaration, then HTML open, then head section is open, then we can also provide the title of the page over web page, then after that body section is open. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, डिपेंड ऑन यू, तुम्ही कुठलाही हेडिंग टॅग यूज करू शकता किंवा पॅरेग्राफ वगैरे, डिपेंड ऑन यू, तुम्हाला तुमचं जे काय वेब पेज आहे ते कशा पद्धतीने त्याचं लुक, ओके, त्याचं लुक कशा पद्धतीने आपल्याला क्रिएटिव्ह करायचं असतील. ओके, ते डिपेंड ऑन यू, तुम्ही कुठलेही टॅग यूज करू शकता. आपण CSSचे प्रॉपर्टी पण यूज केलेले आहेत, ते प्रॉपर्टी पण तुम्ही इन्सर्ट करू शकता. इट्स ऑल डिपेंड ऑन अस. ओके, आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं आहे, एक लिस्ट क्रिएट करायची. ठीक आहे, मग ती काय त्याच्या एका लिस्टमध्ये आपल्याला मल्टिपल लिस्ट किंवा मल्टिपल लिस्ट म्हणजे ऑर्डर लिस्ट पण असू शकते किंवा अनऑर्डर लिस्ट पण असू शकते. ठीक आहे, आपण ते क्रिएट करू शकतो. आता इथे काय केलेलं आहे, OL टॅग आपण इथं यूज केलेला आहे. व्हॉट इज OL टॅग, दिस इज अ ऑर्डर लिस्ट. ओके, म्हणजे आपण आपला जे काय होल प्रोग्राम आहे त्याला काय केलेलं आहे, ऑर्डर लिस्ट आपण फर्स्टली प्रोव्हाइड केलेली आहे. आता ऑर्डर लिस्ट म्हणजे काय, ऑर्डर लिस्ट म्हणजे ते आपल्या लास्ट लेक्चरला झालेलंच आहे. ठीक आहे, आता ऑर्डर लिस्ट आपण क्रिएट करतो आहे तर ऑब्वियसली आपल्याला LI टॅग आपण यूज करणारच. व्हॉट इज LI टॅग, LI मीन्स दिस इज अ लिस्ट टॅग. ओके, ज्यावेळेस आपण लिस्ट क्रिएट करत असतो, लिस्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला LI टॅग हा यूज करावाच लागतो. देन आपण LI टॅग इथे यूज केलेला आहे. आपण 2 काय दिलेले आहे, 2 आपण लिस्ट इथं क्रिएट केलेली आहे ॲज अ इंट्रोडक्शन टू IT अँड नेक्स्ट वन इज ॲज अ इंट्रोडक्शन टू DBMS. अशी आपण काय केलेले आहेत, 2 लिस्ट इथं क्रिएट केलेले आहेत इनसाइड द OL टॅग. ओके,
आफ्टर दॅट आपण परत इथं काय केलं, यू एल टॅग यूज केलेला आहे. ओके, व्हॉट इज यू एल टॅग? इट इज अ अनऑर्डर लिस्ट. ओके, आता तुमच्या लक्षात आलाच असेल सिंगल लेवल नेस्टेड लिस्ट. ओके, त्यानंतर एखादी जी काही लिस्ट असेल त्यामध्ये अनदर लिस्ट म्हणजे जी काही दुसरी एखादी लिस्ट असेल ती क्रिएट आपण जेव्हा वेळेस करत असणार त्यावेळेस आपण त्या एक्झाम्पलला नेस्टेड लिस्ट असं म्हणू शकतो. ठीक आहे, आता इथं ऑर्डर लिस्ट पण आपण इन्सर्ट केली. त्यानंतर ते इनसाइड द ऑर्डर लिस्ट आपण काय केलं, यू एल लिस्ट पण आपण क्रिएट केलेली आहे. यू एल लिस्ट मीन्स वॉट? दिस इज अन ऑर्डर लिस्ट ऑफ द एक्झाम्पल. आपण त्याला काय व्हॅल्यू इन्सर्ट केलेली आहे, सर्कल. आपण काय करतो, ज्यावेळेस यू एल टॅग यूज करत असतो त्यावेळेस आपण 4 व्हॅल्यूज आपण इन्सर्ट करू शकतो. फर्स्ट इज अ डिस्क, सेकंड वन इज अ सर्कल, थर्ड वन इज अ स्क्वेअर अँड लास्ट वन इज अ नन. असे 4 व्हॅल्यू काय आपण यू एल टॅगमध्ये इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे, आपलं हे लास्ट लेक्चरला झालेलं आहे. आता इथं आपण काय केलेलं आहे, स्टाईल ॲट्रिब्यूट यूज केलेला आहे. इनसाइड द स्टाईल ॲट्रिब्यूट आपल्याला ही कोडिंग करावीच लागते. इन द डबल कोटेशन लिस्ट डॅश स्टाईल डॅश टाईप डबल कॉलन देन सर्कल आपण इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. आफ्टर दॅट पुन्हा आपल्याला अनऑर्डर लिस्टमध्ये काय करायचं आहे, लिस्ट क्रिएट करायची आहे म्हणून आपण एल आय टॅग इथं घेतला, लिस्ट टॅग आपण इथं डिफाईन केला. आफ्टर दॅट आपण लिस्ट ज्या काही लिस्ट क्रिएट करणार आहोत त्याला नेम आपण प्रोव्हाइड केलं. फर्स्ट नेम इज अ डेफिनेशन ऑफ DBMS, then second list is a application of DBMS and last one is the advantages of DBMS. ओके, ह्या पद्धतीने आपण 3 लिस्ट आपण इथे इन्सर्ट केलेले आहेत. देन परत एक लिस्ट क्रिएट केलेली पोस्ट फॉर SQL नावाची. ओके, देन OL टॅग आपण इथं क्लोज केला विथ द हेल्प ऑफ स्लॅश अँड बॉडी सेक्शन पण आपण इथं क्लोज केला विथ द हेल्प ऑफ स्लॅश अँड देन HTML also आपण इथं क्लोज केला आहे. ओके, यू कॅन सी हिअर ह्या पद्धतीने आपण एका लिस्टमध्ये एका लिस्टमध्ये परत दुसरी जी काही लिस्ट असेल सिंगल लेवल लिस्टचे एक्झाम्पल तुम्हाला कळलंच असेल ती तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. तिथं टोटल काय झालेले 3 आपण लिस्ट क्रिएट केलेले. आपल्याला ह्याचं एक फर्स्ट जे काही एक्झाम्पल आहे नेस्टेड लिस्टचं, ओके, हे जे काही तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिसतं आहे त्याचं आउटपुट आपल्याला टेक्स्टबुकमध्ये नाही दिलेलं आहे. ओके, म्हणून प्रत्येकाने हे एक्झाम्पल करायचंच आहे आणि मला सेंड करायचंच आहे. ओके, प्रत्येकाने एक्झाम्पल करा आणि त्याचं आउटपुट कसं येतं ते मला प्रत्येकाने शो करा. ओके, नाव नेक्स्ट वन इज अ मल्टी लेवल लिस्ट. यू कॅन सी हिअर दिस इज द मल्टी लेवल example, multi level list example. Okay, now doc type HTML also open here. You can see here then HTML head title. Okay, that all are explained already. आफ्टर दॅट बॉडी सेक्शन आपण काय केलेलं आहे, ओपन केलेलं आहे. देन हे मल्टी लेवल लिस्ट नेस्टेड लिस्टचं काय आहे, एक्झाम्पल आहे म्हणून त्याला आपण एक जस्ट हेडिंग प्रोव्हाइड केलेली आहे विथ द हेल्प ऑफ H3 टॅग. ओके, देन आपण इथं काय केलेलं आहे, ऑर्डर लिस्ट किंवा अनऑर्डर लिस्ट आपण यूज केलेले आहेत. आता फर्स्ट आपण काय केलेलं आहे, अनऑर्डर लिस्ट टॅग काय केलेला आहे, यूज केलेला आहे. यू एल टॅग मीन्स अनऑर्डर लिस्ट. देन परत लिस्ट आपल्याला क्रिएट करायची आहेत म्हणून आपण इथं काय यू एल टॅगमध्ये 2 लिस्ट क्रिएट केलेल्या आहेत म्हणून आपण काय एल आय टॅग इथे यूज केलेला आहे. फर्स्ट लिस्ट ॲज अ डेली कॉम्प्युटिंग अँड सेकंड काय केलं आपण वेब डिझाईन नावाची एक लिस्ट क्रिएट केलेली आहे. परत आपण काय केलं, OL टॅग यूज केला. दॅट मीन्स वॉट, ऑर्डर लिस्ट आपण परत क्रिएट केली. फर्स्ट लिस्ट नेम इज HTML5, सेकंड इज हायपरलिंक अँड लास्ट वन इज अ इन्सर्टिंग इमेजेस. असे आपण काय केलेले आहेत, 3 जे काही लिस्ट आहेत ते आपण आपल्या वेबपेजला इन्सर्ट केलेले आहेत. देन OL टॅग आपण काय केलेला आहे, इथं क्लोज केलेला आहे. देन परत आपण काय केलं, एल आय टॅग परत इथे यूज केला. म्हणजे हे काय होणार, परत एक इथे लिस्ट क्रिएट होणार. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये लक्षात येणारच. जस्ट 1 बाय 1 मी इथं आपण जो काही प्रोग्राम आहे कोणता टॅग काय यूज केला आणि कशा पद्धतीने इन्सर्ट केला हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे, आता परत आपण इथं काय केलं, यू एल टॅग यूज केला. यू एल टॅगमध्ये परत आपण सर्कल जी व्हॅल्यू आहे ती इन्सर्ट केली. त्यात एकच लिस्ट आपण क्रिएट केली कंडिशनल स्ट्रक्चर नावाची. ओके, परत परत अगेन आपण काय केलं, यू एल टॅग इथे यूज केलेलं आहे. त्याला काय केलं, व्हॅल्यू इथं चेंज केलेली, स्क्वेअर नावाची व्हॅल्यू आपण इथं प्रोव्हाइड केलेली. परत तर आपल्याला इथं काय 3 लिस्ट क्रिएट केलेल्या आहेत. फर्स्ट लिस्ट इज अ इफ स्टेटमेंट, सेकंड वन इज अ इफ एल स्टेटमेंट अँड लास्ट वन इज अ केस स्टेटमेंट. असे 3 काय केले आहेत आपण लिस्ट क्रिएट केलेले आहेत. देन आपण काय केलं, इथं
यू विल टॅग ऑल्सो क्लोज हिअर. आपण बघा इथं यू विल टॅग ओपन केला होता, तो यू विल टॅग आपण इथं क्लोज केलेला आहे. प्रत्येकाने टॅग ओपन करताना त्याचं ओपनिंग कुठं आहे आणि क्लोजिंग कुठं हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं ह्या एक्झाम्पलमध्ये, कारण की हे मल्टी लेवलचं एक्झाम्पल आहे. तुम्ही मल्टिपल काय करणार, ऑन ऑर्डर लिस्ट किंवा ऑर्डर लिस्ट तुम्ही तुमच्या एक्झाम्पलमध्ये इन्सर्ट करणार. तर कुठला टॅग कुठं क्लोज झालेला आहे हे प्रत्येकाने हे नोट करायचं. ओके, प्रत्येकाने हे नोटीस करायचे, नाहीतर तुम्ही फर्स्ट लिस्टचा जो काय टॅग असेल तो ओपन करणार आणि तो क्लोज करणारच नाही. डायरेक्ट सेकंड लिस्ट जर तुम्ही घेतली तर तुमचा प्रोग्राम हा रन होणार नाही. ठीक आहे, तुमचं जे काही आउटपुट आहे ते अजिबात डिस्प्ले होणार नाही. म्हणून प्रत्येकाने स्टार्टिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग हे नोट डाऊन करायचंच आहे. नाव नेक्स्ट वन इज आपण काय केलं, परत एक लिस्ट क्रिएट केली विथ द हेल्प ऑफ एल टॅग आणि तिला आपण काय केलं, लूप स्टेटमेंट नावाचं एक लिस्ट आपण एक प्रोव्हाइड केली. ओके, आता इथं दोन काय झाले, यू एल टॅग इथं आपण क्लोज केलेत. ओके, आता हा यू एल टॅग कसला क्लोज झाला, स्टार्टिंगला आपण जो इथं यू एल टॅग ओपन केला होता, यू कॅन सी हिअर, त्याचा तो क्लोज झाला. देन परत आपण काय केलं होतं, यू एल टॅग इथं यूज केला. ओके, परत यू एल टॅग इथं यूज केला, म्हणून आपलं जे काही इथं दोन यू एल टॅग आहे ते आपण बघा इथं क्लोज केलेले आहेत. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही मल्टी लेवलचं जे काही एक्झाम्पल आहे ते क्रिएट करू शकतात. प्रत्येकाने हे एक्झाम्पल करा. आता मी तुम्हाला आउटपुट याचं दाखवते, आउटपुटवरनं तुमच्या लक्षातच येणार. ठीक आहे, फर्स्ट आपण काय केलं होतं, आउटपुटमध्ये जस्ट H3 टॅग यूज करून, हेडिंग टॅग यूज करून एक नाव आपण प्रोव्हाइड केलं, मल्टी लेवल लिस्ट नावाचं. ओके, नेस्टेड लिस्ट नावाचं एक काय केलं आपण, कंटेंट प्रोव्हाइड केलं. देन काय केलं आपण, लिस्ट क्रिएट केली. लिस्टमध्ये डेली कम्प्युटिंग अँड वेब डिझायनिंग नावाचे आपण 2 कंटेंट दिले होते. ठीक आहे, आता आपल्याला वेब डिझायनिंगमध्ये, ठीक आहे, वेब डिझायनिंगमध्ये 3 पार्ट्स येतात, HTML5, हायपरलिंक अँड इन्सर्टिंग इमेजेस. ठीक आहे, हे आपल्याला 3 जे काय आहेत पार्ट्स ते आपल्याला दाखवायचे होते आपल्या वेब पेजला. म्हणून आपण इथं काय यूज केलं, ऑर्डर लिस्टचं आपण इथं यूज केलं. यू कॅन सी इन द प्रोग्राम. आपण इथं बघा वेब नावाचं काय केलं आपण, एक लिस्ट क्रिएट केलेली. ठीक आहे, आता वेबमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे की वेबमध्ये आपल्याला 3 टॉपिक्स आहेत. व्हॉट इज वेब डिझायनिंग, वेब डिझायनिंगमध्ये HTML5चे आपण एक्झाम्पल करू शकतो, हायपरलिंक क्रिएट करू शकतो, इमेजेस आपण इन्सर्ट करू शकतो. हे तुम्हाला वेबमध्ये टाकायचं होतं, वेबबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची होती, म्हणून तुम्ही काय केलं, इथं OL टॅग यूज केलेला आहे. ठीक आहे, म्हणून आपलं जे काही एक्झाम्पल आहे तिथं आपल्याला इथं बघा प्रोव्हाइड झालेलं आहे. वेब जे काही वेब डिझाईन नावाचं जे काही आपलं लिस्ट होती, इनसाईड द लिस्ट, म्हणजे हे काय झालं, ही एक लिस्ट झाली, 1, 2 आणि 3 ही एक लिस्ट झाली. आता ह्या लिस्टमध्ये परत आपण इथं काय केलं, ऑर्डर लिस्ट क्रिएट केली आणि इथं काय केलं, अनऑर्डर लिस्ट आपण इथं क्रिएट केलेली आहे. ठीक आहे, मग ह्या एक्झाम्पलला आपण मल्टी लेवल लिस्ट, नेस्टेड लिस्ट असं म्हणत असतो. आता डिफरन्स प्रत्येकाला कळायलाच असेल. ठीक आहे, आता वेब डिझायनिंगमध्ये आपण 3 काय केले पार्ट म्हणू शकतो किंवा 3 आपण लिस्ट क्रिएट केलेले आहेत. वेब डिझायनिंग म्हणजे काय, तर वेब डिझायनिंग हे HTML5 असतं, त्यात आपण हायपरलिंक्स क्रिएट करतो, त्यात आपण इमेजेस पण इन्सर्ट करत असतो. असं आपण थोडक्यात काय वेब डिझायनिंगबद्दल एक माहिती दिली आहे विथ द हेल्प ऑफ ऑर्डर लिस्टच्या मदतीने. ओके, परत इथं आपण एक लिस्ट क्रिएट केली होती जावास्क्रिप्ट नावाची. जावास्क्रिप्टमध्ये परत आपण काय केलं होतं, अनऑर्डर लिस्ट यूज केला होता. दॅट मीन्स UL टॅग काय केला होता आपण यूज केला होता आणि त्याला कंडिशनल स्ट्रक्चर नावाचं काय केलं होतं, एक लिस्ट क्रिएट केली होती. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दाखवते. ठीक आहे, आता बघा इथं लिस्ट आपण परत क्रिएट केली जावास्क्रिप्ट नावाची. आता जावास्क्रिप्ट काय आहे, ठीक आहे, त्याबद्दल तुम्हाला इथं दिलेलं आहे. जावास्क्रिप्ट तुम्ही याची टर्म पण डिफाईन करू शकता, पण जावास्क्रिप्टमध्ये काय दिलेलं आहे, आपण परत एक लिस्ट क्रिएट केलेली आहे. आपण UL टॅग इथं आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. ठीक आहे, अनऑर्डर लिस्ट क्रिएट करायची म्हणून UL टॅग यूज केला आणि त्याला काय केलं आपण, जस्ट सर्कल एक व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, आता तिथे एक लिस्ट आपण क्रिएट केली कंडिशनल स्ट्रक्चर नावाची. आता कंडिशनल स्ट्रक्चर कोणत्या असतात, ठीक आहे, कंडिशनल स्ट्रक्चरचे कोणते 3 टाईप्स असतात ते आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. म्हणून आपण काय केलं, परत UL टॅग इथं यूज केला. परत इथं आपण लिस्ट टॅग आपण इथं यूज केलेली आहेत, त्याला आपण 3 जे काही लिस्ट आहेत ते क्रिएट केलेलेच आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये समजणारच. इथं बघा जावास्क्रिप्ट नावाचं एक लिस्ट घेतलेली होती, म्हणून डायरेक्टली तिथं बाय डिफॉल्ट हार्ड डिस्क येतच असतो, हे तुम्हाला मागे पण सांगितलं. त्यानंतर जावास्क्रिप्टमध्ये जी काही लिस्ट असेल
ही जी काय आपण लिस्ट क्रिएट केलेली आहे त्यामध्ये अनऑर्डर लिस्ट आपल्याला क्रिएट करायची आहे. म्हणून आपण इथं सर्कल व्हॅल्यू इथं काय केली प्रोव्हाइड करून आपण कंडिशनल स्ट्रक्चर नावाचं एक लिस्ट क्रिएट केली. आता कंडिशनल स्ट्रक्चर काय आहे, ठीक, कंडिशनल स्ट्रक्चरचे कोणते 3 टाईप्स आहेत ते आपल्याला शो करायचे होते. म्हणून आपण काय केलं, परत अनऑर्डर लिस्टमध्ये काय केलं, स्क्वेअर, ओके, स्क्वेअर व्हॅल्यू आपण डिफाईन केली. ठीक आहे, स्क्वेअर व्हॅल्यू आपण इनपुट केली म्हणून आपलं जे काही वेब पेज आहे तिथं हा स्क्वेअर काय झालेला आहे, डिस्प्ले झालेला आहे. आता कंडिशनल स्ट्रक्चर कोणते कोणते असतात, मग ते इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट आणि केस स्टेटमेंट, हे 3 काय असतात आपले कंडिशनल स्ट्रक्चर असतात. ठीक आहे, हे आपलं 11th तुमच्या झालंच असणार कंडिशनल स्ट्रक्चर कुठले असतात ते. मग ते आपल्याला इथं प्रोव्हाइड करायचं होतं म्हणून आपण काय केलं, परत अनऑर्डर लिस्ट आपण क्रिएट केली आणि त्यामध्ये व्हॅल्यू काय सेट केली, आपण स्क्वेअर नावाची व्हॅल्यू सेट केली. म्हणून इथं परत दुसरी जी काही लिस्ट असेल ती क्रिएट झाली या पद्धतीने. ठीक आहे, परत आपण li टॅग यूज केला आणि त्याला जस्ट लूप नावाचं एक लूप स्टेटमेंट नावाचं एक कंटेंट दिलेलं. म्हणून ही जी काही लास्ट जावास्क्रिप्टमध्ये ही जी काही लास्ट आहे ती कंटेंट आपल्याला किंवा लिस्ट आपल्याला ह्या पद्धतीने डिस्प्ले झालेली आहे. आता एक्झाम्पलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल मल्टीलेवल लिस्ट कशाला म्हणतात किंवा नेस्टेड लिस्ट कशाला म्हणतात आणि ते आपण कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो हे सर्वांच्या लक्षात आलंच असणार. तुम्ही गुगल पेजला, ठीक आहे, कुठलीही वेबसाईट जर विजिट करत असणार तिथे तुम्हाला ह्या पद्धतीने जे काही कंटेंट्स असतात ते दिसतच असणार. ठीक आहे, आता सपोज एखाद्या कॉलेजचं नावाचं जे काय असेल किंवा कोर्स, एखाद्या कॉलेजची वेबसाईट असेल, कॉलेजचे कोर्सेस असतील. ठीक आहे, मग तुम्ही जे काही सब्जेक्ट किंवा कोर्सेस असं चूज करत असणार, बघत असणार, त्यामध्ये तुम्हाला मल्टीलेवल लिस्ट म्हणजे मल्टिपल जे काही ऑप्शन दिसतात ते ह्या पद्धतीने आपण वेब पेजला इन्सर्ट करू शकतो. ह्या पद्धतीने आपण काय कोडिंग करत असतो हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं. प्रत्येकाने हे एक्झाम्पलसुद्धा करा आणि प्लस तुम्हाला अजून नवीन काही थिंग्स किंवा नवीन काही आयडियाज येत असतील ह्या पद्धतीने, कशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही वेब पेज असेल ते क्रिएट करू शकता. जस्ट तुमचं माइंड यूज करून सेम एक्झाम्पल ह्या पद्धतीने क्रिएट करा. ठीक आहे, आतापर्यंत आपले प्रत्येक एक्झाम्पल झालेलंच आहे म्हणून हे एक्झाम्पल काय एवढं अवघड नाही आहे. ओके, जस्ट आपल्याला काय करायचं आहे, मल्टीलेवल म्हणजे मल्टिपल लिस्ट आपल्याला एका प्रोग्राममध्ये क्रिएट करायची आहे. ठीक आहे, हे जे काही प्रोग्राम आहेत दोघी ऑलरेडी आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. प्रत्येकाने नोटबुकवर एक्झाम्पल आत्तापर्यंत जेवढे पण आपले प्रोग्राम झालेले आहेत ते प्रत्येक प्रोग्राम आपल्या नोटबुकवर लिहून काढायचे आहेत म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. प्लस जो काय प्रोग्राम लिहिणार त्या प्रोग्रामचं आउटपुट पण लिहून काढायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करताना काहीच अडथळा येणार नाही. प्लस जे काही मी तुम्हाला असाइनमेंट देत असते, असाइनमेंट पण प्रत्येकाने नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. आपलं कॉलेज थोड्या दिवसात मे बी चालू होण्याची शक्यता आहे. ओके, शक्यता आहे म्हणून मी त्यावेळेस जर कधी आपलं कॉलेज सुरू झालं तर मी प्रत्येकाची नोटबुक पण चेक करणार आहे. म्हणून प्रत्येकाने प्लीज एक्झाम्पल करा. प्लस जे काय तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायला सांगते मी ते पण कंप्लीट करा. ठीक आहे, आणि मॅमने जे काही नोटीस तुम्हाला आपल्या ग्रुपला सेंड केलेली होती ती पण प्लीज फॉलो करा. दॅट ऑल आर कंपल्सरी. हे बोर्डाचं वर्ष आहे आपलं म्हणून प्रत्येकाने सिरियसली घ्या. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरला आपण इन्सर्टिंग ऑडिओ अँड व्हिडिओ इन HTML5 आपलं जे काही वेब पेज असेल त्यामध्ये आपल्याला एखादा व्हिडिओ किंवा ऑडिओ आपल्याला जर कधी आपल्या वेब पेजला इन्सर्ट करायचा असेल तो कशा पद्धतीने इन्सर्ट करतो, त्यासाठी कोणते टॅग यूज होतात, हे ऑल आपण नेक्स्ट लेक्चरला कंडक्ट करूया. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ते प्लीज कंप्लीट करा. ओके, हॅव अ नाईस डे, गुड बाय, थँक्यू.